येस, ठीक आहे. मी आता जी फ्री मेथड आहे त्याच्याकडे जातो. आता ज्यांना फक्त प्रॅक्टिस करायची, डोमेन होस्टिंग घेणं शक्य नाहीये, तर तुम्ही काय करू शकता त्याचं सोल्युशन सांगतो. गुगल वरती जायचं, तिथे तुम्हाला सर्च करायचंय पॅन्थिओन. ठीक आहे, तसे याची लिंक मी ग्रुपमध्ये शेअर करेल. पॅन्थिओन सर्च केलं, स्पेलिंग सांगतो तुम्हाला, PANTHEON. हे सर्च केलं, त्याच्यानंतर इथे पहिलीच वेबसाईट येणार pantheon.io. ही वेबसाईट ओपन करायची. वेबसाईट ओपन झाली, त्यानंतर इथे गेट स्टार्टर वरती क्लिक करायचं. ठीक आहे, ओके. गेट स्टार्टर वरती क्लिक केलं, इथे खाली स्क्रोल करायचं. इथे काय आलं, क्रिएट माय अकाउंट, त्याच्यावरती क्लिक करायचं. ओके, एक मिनिट. आय बिल्ड और मॅनेज वेबसाईट्स, आय क्रिएट अँड पब्लिश कंटेंट. ठीक आहे, दोन ऑप्शन आहे. मी क्रिएट माय अकाउंट वरती क्लिक करतो. क्रिएट अकाउंट वरती क्लिक केलं, इथे साइन अप विथ गुगल करायचं. जो जीमेल आयडी तुम्हाला यूज करायचा असेल तो इथे सिलेक्ट करायचा अकाउंट क्रिएट करण्यासाठी. त्यानंतर इथे करायचं कंटिन्यू. कंटिन्यू केलं, त्यानंतर इथे तुमचं फुल नेम म्हणजे फर्स्ट नेम, त्यानंतर लास्ट नेम, त्यानंतर कंट्री सिलेक्ट करायची. व्हॉट इज युअर रोल, इथे रॅन्डमली काही पण सिलेक्ट करा. जसं मी इथे सिलेक्ट करतो बिझनेस ओनर. आय ॲग्री, इथे टिक मार्क करा आणि कंटिन्यू करा. नाही, मला काही मार्केटिंग मेसेज नाही पाहिजे, मी इथे टिक मार्क नाही करत, कंटिन्यू करतो. ओके, आता लॉग इनची स्क्रीन आली आहे. कनेक्ट विथ गुगल वरती मी क्लिक करतो. पुन्हा जे अकाउंट माझं मी सिलेक्ट केलं होतं, पुन्हा तेच मी सिलेक्ट करतो. प्रोसेस बघून घ्या. लाईव्ह सेशन मध्ये कुठे काय अडचण आली तुम्ही लगेच विचारू शकता. बाकी रेकॉर्डिंग तर तुम्हाला मिळणारच आहे. ठीक आहे, आता लॉग इन झालेलं आहे. आता इथे काय करायचं, हा, आता जे प्रॅक्टिस आहे ना, प्रॅक्टिससाठी तुम्ही दोन वेबसाईट इथे क्रिएट करू शकता. इथे दिसतंय तुम्हाला, इथे लगेच तुम्हाला खाली ऑप्शन दिसेल क्रिएट न्यू साईटचं, त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यावरती क्लिक केलं, आपल्याला वर्डप्रेस यूज करायचं तर वर्डप्रेस सिलेक्ट करा इथे. येस, नेम युअर साईट, तुमच्या वेबसाईटला नाव द्यायचं, काही पण नाव तुम्ही देऊ शकता. असं पण प्रॅक्टिससाठीच आपण ती क्रिएट करत आहोत. मी नाव दिलं डिजिटल पुष्कराज. ठीक आहे, त्यानंतर चूज वर्क प्लेस फॉर युअर साईट, इथे पर्सनल वर्क प्लेस तसंच ठेवा. चूज वेअर साईट डेटा इज स्टोर्ड, इथे युनायटेड स्टेट आहे ते पण तसंच ठेवा. बाकी काही चेंजेस नका करू, फक्त साईटला नाव द्या. इथे नेम युअर साईट, क्रिएट साईट वरती क्लिक करा आणि कन्फर्म. ओके, आता प्रोसेस स्टार्ट झालेली, ते इन्स्टॉल होत आहे. प्रोसेस पूर्ण होऊ द्यायची. कितीही वेळ त्याला लागू शकतो, ते नेटवर्क कनेक्शन वरती डिपेंड करेल. ओके, प्रोसेस होत आहे अजून, हे पूर्ण इथे प्रोसेस होणार. पूर्ण होऊ द्यायची आपल्याला प्रोसेस, त्याशिवाय पुढे काहीच नाही करायचं किंवा स्क्रीनला रिफ्रेश पण नाही करायचं. ओके, ग्रेट. प्रोसेस कंप्लीट झालेली. वर्डप्रेस डिप्लॉयमेंट कंप्लीट मेसेज आला. त्यानंतर गो टू साईट डॅशबोर्ड वरती क्लिक करायचं. याला इथे क्लोज करा. ओके, इथे ऍडमिनचा ऑप्शन आहे, त्याच्यावरती मी डेव्ह साईट वरती क्लिक करतो. ठीक आहे, पुढे ह्या डेव्हलपमेंटच्या ऑप्शन मध्ये आलो. इथे खाली ऑप्शन दिलं होतं डेव्हलपमेंट साईटचं, त्याच्यावरती मी क्लिक केलं. या स्क्रीनवरती आलो. इथे काय, दिस वेबसाईट इज होस्टेड इन अ सँडबॉक्स एन्व्हायरमेंट, इथे कंटिन्यू वरती क्लिक करा. आता इथे प्रोसेस आपल्याला करायची. इथे काही चेंजेस नाही करायचे, इंग्लिश आलेले जसं ठेवा, कंटिन्यू करा. ही वन टाइमची प्रोसेस असते, नंतर डायरेक्ट ऑटोमॅटिकली लॉग इन होत असतं. इथे पुन्हा साईटला टायटल द्यायचं. मी इथे नाव देतो समजा डिजिटल पुष्कराज, किंवा मी नाव देतो वर्कशॉप बॅच 41. हा, आता इथे युजर नेम पासवर्ड काळजीपूर्वक क्रिएट करा, जे तुम्हाला नंतर लॉग इन साठी लागणार आहे. ठीक आहे, युजर नेम झाला. आता पासवर्ड, पासवर्ड मी इथे टाईप करतो. ठीक आहे, आता मी डेमोसाठी सिंपल पासवर्ड यूज केलाय म्हणून इथे वीक आलं. तुमचा पासवर्ड स्ट्रॉंग असेल तर खाली मेसेज नाही येणार. माझा वीक पासवर्ड आहे म्हणून ऑप्शन आलं कन्फर्म पासवर्ड, त्याला कन्फर्म मध्ये टिक मार्क केलं मी. इथे ईमेल आयडी द्यायचा आहे आपल्याला. ईमेल आयडी मी टाईप करतो. ईमेल आयडी टाईप केला. इथे हे जे बॉक्स आहे इथे टिक करा डिस्करेजला, आणि इन्स्टॉल वर्डप्रेस वरती क्लिक करा. आता ही जी प्रोसेस आहे फक्त त्यांनीच करा ज्यांच्याकडे डोमेन होस्टिंग नाही. ज्यांच्याकडे ऑलरेडी डोमेन होस्टिंग आहे त्यांना जी प्रोसेस मी ऑलरेडी सांगितली तीच प्रोसेस फॉलो करा. जे आता मी सांगतो हे तुम्ही फॉलो करू नका. ठीक आहे, युजर नेम पासवर्ड आला, इथे सक्सेसचा मेसेज आला, लॉग इन वरती क्लिक करा. आता इथे पुन्हा जे युजर नेम पासवर्ड आताच आपण टाईप केलं होतं वर्डप्रेस इन्स्टॉल करताना,
तेच युजर नेम पासवर्ड तुम्हाला टाईप करायचं. म्हणून मी सांगितलं होतं सिंपल टाईप करा, तुमच्या लक्षात राहील अशा पद्धतीने. झालं, युजर नेम पासवर्ड मी टाईप केलं, लॉग इन वरती मी क्लिक करतो. आता आपला वर्डप्रेसच्या डॅशबोर्डमध्ये सक्सेसफुली लॉग इन झालेलं आहे. जसा माझा डॅशबोर्ड दिसत होता माझ्या वेबसाईटवरती, या वेबसाईटवरती, तोच डॅशबोर्ड आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला दिसतोय. फक्त फरक काय ते मी तुम्हाला सांगतो. वरती जर ऍड्रेस बार तुम्ही बघितला, ऍड्रेस बघा, इथे तुमचं कोणतंही डोमेन नेम दिसत नाही, तर जी आपण पॅन्थिओन साईट यूज करतोय त्यांचं डोमेन नेम इथे आपल्याला दिसतंय. पुढे हे दिसतंय dev/digital पुष्कराज, जे आपलं साईट टायटल दिलं ते, त्याच्यानंतर .pantheonsite.io. तर अशा पद्धतीने हे डोमेन नेम स्ट्रक्चर इथे दिसत असतं. त्यामुळे ही जी फ्रीची वेबसाईट आहे ही आपण बिझनेस पर्पजसाठी किंवा अर्निंगसाठी यूज नाही करू शकत, कारण ही Pantheon.io आहे ना, यांच्याकडेच याचे अजून राईट आहे. त्यामुळे ही वेबसाईट बिझनेससाठी किंवा अर्निंगसाठी आपल्याला यूज करता येत नाही, फक्त प्रॅक्टिससाठीच यूज करता येते. ही महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आता हे लॉग इन तर झालं. पुन्हा पुन्हा तुम्हाला केव्हाही यामध्ये लॉग इन करायचं असेल वेबसाईट वरती काम करण्यासाठी, तर दोन पर्याय तुमच्याकडे आहेत. पहिले तर तुमच्या पॅन्थिओन अकाउंटमध्ये जाऊन लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर पॅन्थिओन मध्ये गेल्यानंतर इथे डाव्या बाजूला ऑप्शन्स असतात साईटचे, त्याच्यात जायचं साईट लिस्टमध्ये. साईट लिस्टमध्ये गेल्यानंतर तुम्ही जी साईट क्रिएट केलेली आहे ती साईट इथे दिसते, ती ओपन करायची. ती साईट ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन दिसतं ॲडमिनचं, डेव ॲडमिन, त्याच्यावरती क्लिक करायचं. म्हणजे तुम्ही ह्या तुमच्या डॅशबोर्डमध्ये येता किंवा लॉग इन करण्यासाठी सांगतात, युजर आयडी पासवर्ड टाईप करून लॉग इन करायचं. हा पहिला पर्याय झाला. किंवा दुसरा पर्याय म्हणजे हा वरती ॲड्रेस आलेला आहे तुमचा, तो ॲड्रेस जो आहे तो कॉपी करून ठेवायचा कुठेतरी. कॉपी करून ठेवला, नंतर केव्हाही तुम्ही आलात तो ॲड्रेस फक्त इथे पेस्ट केला, एंटर दाबलं, लगेच तुमची साईट ओपन होणार किंवा लॉग इनची स्क्रीन येणार. डायरेक्ट ओपन झाली तर अशी स्क्रीन दिसेल, किंवा लॉग इनची स्क्रीन आली तर युजर आयडी पासवर्ड सांगणार, ते टाईप करायचं आणि साईटमध्ये लॉग इन करायचं. बाकी पुढे जी प्रोसेस मी शिकवणार आहे डिझायनिंग वगैरे, ते सगळं काही तुम्ही इथे करू शकता. मात्र त्या गोष्टी फक्त तुमच्या प्रॅक्टिस पुरत्याच असणार आहे, त्याचा यूज पुढे तुम्हाला करता येणार नाही. बाकीचे डोमेन नेम होस्टिंग घेऊन प्रॅक्टिस करत असणार आहे त्यांना त्यांची साईट पुढे बिझनेससाठी पण यूज करता येऊ शकते, किंवा कोणत्याही गोष्टीसाठी पुढे ती साईट यूज करायची, ती साईट तुम्ही कंटिन्यू करू शकता, तशीच यूज पण करू शकता. ओके, तर अशा पद्धतीने फ्रीमध्ये कशी प्रॅक्टिस करू शकता तुम्ही डोमेन होस्टिंग शिवाय, ते सुद्धा मी सांगितले. परंतु तरीही मी रिकमेंड करेल, ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी डोमेन होस्टिंग विकत घेऊनच प्रॅक्टिस करा. त्याच्यासाठी पण मी तुम्हाला चांगले चांगले सोल्युशन देतोय. कमीत कमी कॉस्टमध्ये 100 रुपयापर्यंत डोमेन नेम कसं विकत घ्यायचं ते मी तुम्हाला सांगितलं. होस्टिंग पण मी तुम्हाला जी होस्टिंगरची सांगितली ती चांगल्यातली चांगली होस्टिंग कमीत कमी प्राइसमध्ये ती होस्टिंग सांगितली, तर ती पण तुम्ही घेऊ शकता. जास्तीत जास्त तुम्हाला होस्टिंगसाठी 2-1 हजार रुपये खर्च येईल, डोमेनसाठी 100 रुपये वगैरे, म्हणजे फक्त 2,000 100 रुपये वगैरे एवढा खर्च तुम्हाला येईल. तो पण पूर्ण एका वर्षासाठीच आहे. पूर्ण 1 वर्षाचा खर्च. 2,000 पण म्हणजे जी होस्टिंग आहे, 2,000 ची होस्टिंग पडते आपल्याला 1 वर्षासाठी. त्याच्यावरती पण मी कुपन कोड दिलाय, तिथे तुम्हाला अजून एक्स्ट्रा 10% डिस्काउंट मिळतं, म्हणजे 200 रुपये वगैरे. आणि डोमेनची पण कॉस्ट त्याच्यात धरली तर टोटल डोमेन आणि होस्टिंग तुमचं एकत्रितपणे 2,000 रुपयात होणार. आणि ते पण पूर्ण एका वर्षासाठी तुम्ही यूज करू शकता. फक्त 2,000 रुपये तुम्हाला खर्च येतोय. आणि तीच वेबसाईट पुढे आता आपलं वर्कशॉप झाल्यानंतर तुम्हाला यूज करायची असेल तर यूज पण तुम्हाला डायरेक्ट करता येईल तुमच्या बिझनेससाठी वगैरे. म्हणजे किती रुपयात तुमची पूर्ण वेबसाईट डेव्हलप होणार आहे? 2,000 रुपये डोमेन होस्टिंगचे झाले एकत्रितपणे, आपल्या वर्कशॉपची फी झाली 300 रुपये. तर फक्त 2,300 रुपयात तुमची पूर्ण वेबसाईट रेडी असेल. बिझनेससाठी यूज करा, ब्लॉगिंगसाठी यूज करा, न्यूजसाठी यूज करा, कशासाठी तुम्ही ती यूज करू शकता. फक्त 2,300 रुपयामध्ये तुम्ही कुठे वेबसाईट बनवून घेण्यासाठी गेलात, कमीत कमी 15-20 हजार रुपये तरी तुम्हाला द्यावे लागतात. तेवढे पैसे तुमचे वाचताय. तर त्यासाठी मी तरी सजेस्ट करेल शक्यतो डोमेन होस्टिंग विकत घेऊनच तुम्ही प्रॅक्टिस करा. ठीक आहे, कारण ऑलरेडी तुमचे एवढे पैसे वेबसाईट डिझायनिंगचे डेव्हलपमेंटचे चार्जेस वाचताय, तर तेच मग आपण 2,000 रुपये तो होस्टिंगवरती इन्व्हेस्ट करू शकतो. मी पुन्हा पुन्हा काय सांगतो, याच्यात काय माझा फायदा नाही. तुम्ही 2,000 रुपये मला नाही देते, तुम्ही 2,000 रुपयाची होस्टिंग विकत घेताय तुमच्यासाठीच. फक्त मी वारंवार यासाठी सांगतोय कारण मी इतके वर्ष याच्यामध्ये काम करतोय, मला माहिती आहे. आपण होस्टिंग डोमेन विकत घेऊन जर प्रॅक्टिस केली तर काय होतं, आपल्याला डोमेन होस्टिंगचं पण नॉलेज येतं, त्याचं आपण जे इंटिग्रेशन वगैरे करतो सगळी प्रोसेस ते आपल्याला समजतं. बाकी आपण जी प्रॅक्टिस पण करतो, लाईव्ह वेबसाईटवरती प्रॅक्टिस करतो, म्हणजे एक वेगळा फील पण आपला त्यामध्ये असतो. प्लस आपले वर्कशॉप करता करता तुमची जी वेबसाईट तुम्ही डिझाईन करणार आहात ती पुढे कंटिन्यू पण तुम्ही यूज पण करू शकता. भरपूर असे त्याचे बेनिफिट्स आहेत तुमच्यासाठीच. म्हणून मी प्रत्येकाला सांगतोय डोमेन होस्टिंग शक्यतो विकत घ्या आणि त्याच्या मदतीने प्रॅक्टिस करा.